ज्याची गरज ताप वाढे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे ज्याची गरज ताप वाढे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे ज्याची गरज ताप वाढे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे ज्याची गरज ताप वाढे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा उसा सहा चौवाट राजना उसा सहा चौवाट राजना उसा सहा चौवाट राजना चिंतिता जयासी भुक्ति मुक्ति कामारी दासी भुक्ति मुक्ति कामारी दासी भुक्ति मुक्ति कामारी दासी चिंतिता जयासी भुक्ति मुक्ति कामारी दासी भुक्ति मुक्ति कामारी दासी भुक्ति मुक्ति कामारी दासी तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा उसा सहा चौवाट राजना उसा सहा चौवाट राजना उसा सहा चौवाट राजना वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा उसा सहा चौवाट राजना उसा सहा चौवाट राजना उसा सहा चौवाट राजना हरी जय जय हरी जय जय नाचा नाचा हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय
ज्याची गरज ताप वाढे, ज्याची गरज ताप वाढे, कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना, चिंतिता जयासी, चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी, तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना, वैकुंठासी जावे, वैकुंठासी जावे, तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा, पुसा 6 चौ 18 जना, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, प्रथम नमन, हरी बोल, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता, ओम भद्रं कर्णिभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः, स्थिररङ्गे तुष्टं वासतनूभिः, विषमदेवहितं यदायो, ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु, ओम शांति शांति शांति। हरि ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं, ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं माम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम्, अवानुचानवं शिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अव उत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवधारातात्, सर्वतो मा पाहि पाहि समन्तात्, त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्ददित्योऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि, सर्वं जगदिदं तत्त्वजायते,
सर्वं जगदिदं ततस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्योति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीताः त्वं देहत्रयातीताः त्वं कालत्रयातीताः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यास्तं चन्द्रमास्तं ब्रह्मभूमर्वसुरं गणादिं पूर्वमुच्चर्यवर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परततारः अर्धेन्दुलसितं तारिणं रुद्धम् एतत्तव मनोस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यरूपम् अनुस्वारसन्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्दानं सहिता सन्धि सैषा गणेशविद्या गणकरुषे निचृद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमकुंशधारिणं रदं च वरदं हस्तिर्विर्बाण मूषकध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गरक्तपुष्पी सुपूजितं भक्तानुकपिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टयाद प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति नित्यं स योगी योगिनं वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः मस्तक हे पायावरी करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कृष्णार्पण कृष्णार्पण विठ्ठल विठ्ठल ज्याची गरज ताप वाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना श्रीराम श्री स्वामी समर्थ मृदुंगाचार्य गायनाचार्य भालदार चोपदार विणेकरी समस्त बालगोपाल टाळकरी सर्व वारकरी समस्त गावकरी श्री स्वामी समर्थांचे सेवेकरी साऊंड सिस्टम ज्यांनी ज्यांनी हा 8 दिवसाच्या अखंड हरिनाम जप यज्ञ सप्ताहासाठी तनाने मनाने धनाने संकल्पित दान करायचं ठरवलंय ते सर्व जमलेल्या माझ्या माता भगिनी पितृवर्ग बांधव बालगोपाल आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करून सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल अखंड हरिनाम जप यज्ञ सप्ताह विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज जन्म शतकोत्तरी महोत्सवाच्या निमित्ताने हरिभक्त परायण माधव बाबा घुले मठाधिपती वैराग्य मूर्ती जगद्गुरु द्वाराचार्य विठ्ठलनाथजी लहवीतकर महाराज त्यानंतर नंदकिशोर दादा वाघमारे गाथामूर्ती आळंदी आणि
वैकुंठवासी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर पंढरीनाथ तुपे यांच्या आशीर्वादाने आणि समस्त गावकरी बेलू तसेच आपल्या पंचकृषीमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले कीर्तनकार आदरणीय माऊली महाराज तुपे, पंढरी महाराज सहाने यांच्या मार्गदर्शनाने हा अखंड हरिनाम जप यज्ञ सप्ताह आजपासून सुरू होतोय. थोडा एक 4.5 मिनिटाचा वेळ घेतला मी अथर्व शीर्ष म्हणून, कारण वक्त्याची जबाबदारी असली. पहिल्या दिवशी असेल तर अथर्व शीर्ष म्हणावं. सगळा सप्ताह निर्विघ्नपणे पार पडतो. जो महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू, मंगल कार्ये करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन, भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा, सकल कार्यारंभी जाणा करती ज्याच्या नाम स्मरणा, ज्यांच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करता कवी. मंगलमूर्ती आवाज नाही आला. गणपती बाप्पा 1 2 3 4. अरे आला रे आला, आला रे आला. ही सुरुवात आहे आणि माझ्या आईने नाव गणेश ठेवले. विठ्ठल बऱ्याचशा ठिकाणी कीर्तनकार व ते पहिल्या दिवशी आळमटळम असतं, लोक नसतात, काय नाही, स्वीकारायचं. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः, श्री ग्रामदेवताभ्यो नमः, श्री वास्तुदेवताभ्यो नमः, श्री स्थानदेवताभ्यो नमः, श्री ग्रामदेवताभ्यो नमः, सर्वदेवोभ्यो नमः, आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः, सुमुख एकदंतश्च कपिलो. ते 1996 शिकले आम्ही याज्ञिकी त्र्यंबकेश्वरी. त्याच्यामुळे जे तसंच तसंच आहे. आज मंगल दिन आहे, पहिला दिवस आहे आणि सेवेसाठी जो भाव मला आठवला इथं उभं राहिल्यावर. आज रंगपंचमी आहे. फार फार सुंदर दिवस आहे. पंचमी असतात, त्याच्यापैकी एक प्रसिद्ध पंचमी आहे वसंत पंचमी असते, है का नाही, ललिता पंचमी असते. आज रंगपंचमी आहे. तुम्ही आज लावले मला माहीत नाही, पण एक रंग अंगाला लावा, हृदयाला आपोआप लागेल. त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग. विठ्ठल आजच्या अभंगाचा प्रतिपाद्य विषय तोच आहे. पुसा 6 चौ 18 जना. पण प्रस्तुतच्या अभंगामध्ये गुरु, सद्गुरु, परमगुरु, परात्पर गुरु, गुरुतत्व, जगद्गुरु श्री संत तुकोबराय कोड्यात बोलले बरं का. नावाचा उल्लेख नाही केला, पण आपण बसल्या बसल्या अनुमान प्रमाणानं सिद्ध करायचे बसल्या बसल्या का कोणत्या देवाचं तुकाराम महाराजांना गुणगान करायचे. ज्याची गरजता पोवाडे, ज्याचं गुणगान केल्याने, ज्याचं गुणगान केल्याने, पोवाडे म्हणजे गुणगान. ज्याची गरजता पोवाडे, आउटपुट काय, रिझल्ट काय, त्याची फलश्रुती काय. कडी काळ पाया पडे. नाव नाही घेतलं, कोणीतरी उभं राहिला, हो ज्याची गरजता पोवाडे कडी काळ पाया पडे. पण कोण तो? तो हा पंढरीचा राणा पुसा. विचारा, खोटं वाटतं का तुम्हाला? विचारा. 6 चौ 18 जना. बर, चिंतिता जयासी, नुसतं चिंतन केलं त्याचं. चिंतिता जयासी, आउटपुट, रिझल्ट, फलश्रुती काय? भोक्ती मुक्ती कामारी दासी. अहो पण तू कोण? तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना. वैकुंठासी जावे. वैकुंठाला जायचं का? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती करायची का तुम्हाला? हो तुकोबा करायचे. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. अजून स्पष्टच केलं नाही नाव. अहो पण तुकोबा कोण? केव्हाच तुमचं तो हा कोण? तो हा पंढरीचा राणा
पुसा 6 चौ 18 जणा. कोण आहे तो? विठ्ठल. तुम्ही टाळी वाजून नामस्मरण करा ना प्लीज. पाया पडू का तुमच्या? करा ना प्लीज. हां, अशी अशी टाळी. मी मागच्या वेळेला बोललो होतो. प्लीज 1 सेकंद तुमचा वाया जाऊ नये. तुम्हाला प्रत्येक क्षणाचा आनंद लुटता यावा. तुम्ही सुदृढ राहावं शारीरिक आणि मनस्थितीने. त्याच्यासाठी ह्या कीर्तनाचं नियोजन असतं. टाळी वाजवायची मोठ्याने आणि अशी नका वळ, अशी पूर्ण अशी वाळा, अशी वाजवा, जेणेकरून 51 बटणं इथं आहे आणि 51 बटणं तळपायात आहे. त्याला ॲक्युप्रेशर म्हणतात. डॉक्टरीय तत्व सांगतं रिसर्च करून तृतीयपंथी जे लोक असतात ते आजारीच पडत नाही. त्यांनी रिसर्च केल्यावर त्यांच्या लक्षात आलं का आजारी पडत नाही, तर ते सतत टाळ्या वाजवतात. तुमच्या लक्षात, हा मजाकचा विषय नाही आहे, उपहासाचा विषय नाही आहे. हे लोक का आजारी पडत नाही, तर ते टाळी जास्त वाजवतात. ज्याला सुदृढ राहायचं, अहो याच्यासाठी साधू संतांनी हे विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घातलेली आहे. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे. हे पद्मपुराणातलं आमचा अभ्यास चाललाय. पद्मपुराण करायचंय ना आता आपल्याला. शिवमहापुराण झालं, आता पद्मपुराणाकडे जायचं आपल्याला. पुढच्या वर्षी मोठं नियोजन आहे. जवळजवळ 80,000 लोक असतील कमीत कमी, आणि असतीलच. विठ्ठल. गुह्याति गुह्य गोप्त्वातं गृह्णास्मत्कृपं जपं सिद्धिर्भवतु मे देव तत्प्रसाद महेश्वरम. मृत्युंजय महारुद्रम त्राहि मां शरणागतं. जन्म मृत्यू जरा रोगे पीडितं कर्मबंधने. तुमच्या चेहऱ्याकडे बघून मला कळतंय तुम्हाला अर्थ समजला नाही. मराठीत सांगतो. शंकर सांगे पार्वतीला, प्रश्न तुवा उत्तम केला. हे ऐकून जनजड जीवाला मनी आनंद दाटतसे. पार्वती हा भोलेनाथ, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ नसते ना पार्वती, त्याने केलेली सर्व देवपूजा, उपासना, साधना, जप, वारी सगळं व्यर्थ जाते. कोण म्हणलं? कोण? शंकर. कुणाला? मी नाही, शंकराला जाऊन विचारा. ते म्हणतायत ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ नसते, त्यानं केलेली वारी, उपासना, साधना, जप सगळं वारी व्यर्थ जाते. पार्वतीने आपल्या वतीने विचारलं. पार्वतीला आपली दया आली. कोणाची? बिना माळीवाल्यांची दया आली तिला. ती म्हणली भोलेनाथ, एखाद्याला माळ घालायचा मूड नसेल पण पूजेला बसायचा मूड आहे, त्याने काय करावं? शंकराने सांगितलं किमान माळ जर गळ्यात नसेल तर देवपूजा करताना, उपासना करताना, साधना करताना, जप करताना तुळशीचं एक पान मस्तकावर धारण करून मग बसावं, तेव्हा त्याचे रिझल्ट आहे. काय ताकद आहे तुळशी. हे पद्मपुराण सांगताय. शंकर भगवान पार्वतीला सांगताय. मला एक उत्तर देता का जरा? साधा प्रश्न आहे. मला सांगा, शंकराला तुळशी आवडते का बेल आवडते? बेल. अगदी बरोबर, 5 झाले तुम्ही पहिल्या पेपरमध्ये. शंकराला तुळस नाही आवडत, बेल आवडते. मग शंकराने प्रचार कशाचा करायला पाहिजे बोला? बेलाचा का तुळशीचा? बेलाचा. वा वा, पोरं फार हुशार आहे तुमच्या गावातले. बेलाचा प्रचार करायला पाहिजे. शंकर कशाचा प्रचार करतायत? तुळशीचा. मी मेथीची भाजी विकतो आणि कोणीतरी भेंडी विकतो, मग मी काय म्हणायची? ताजी ताजी भेंडी घ्या, एकदा खाल तर परत घ्याल. मला काय करायचं? मी काय म्हणायचं? ताजी ताजी मेथी घ्या, लसणातल्या वाफ्यातली घ्या, लाल कोराची भाजी घ्या. मी केले म्हणून सांगतो. मंगळवारमध्ये शेतकऱ्याला काय लाज आहे त्याच्या? मी माझ्या मेथीचा प्रचार करायला पाहिजे ना, कारण माझी भाजी मेथीची आहे, समोरची भेंडी. मला काय गरज पडली? पण ज्या अर्थी ज्यांनी अमृत पिलं ते नुसते देव झाले, पण ज्यांनी जगाच्या रक्षणासाठी हलाहल विष पिलं ते महादेव झाले. ते महादेव जर तुळशीचं महात्म्य वर्णन करत असतील तर निश्चित तुळशीमध्ये काहीतरी ताकद असायलाच पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर मौतीला गेले ना, अंत्येष्टीला मौतीला जर गेले
तर त्या मौतीचा धूर जर तुमच्या अंगाला लागला आणि त्या मौतीचा धूर जर तुमच्या श्वसनाच्या वाटे आत गेला तर सगळ्या पुण्याचा क्षय होतो. हे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहीत. मग एखादं म्हणाला आम्ही नाही जायचं का? जरूर जा, पण 1000 लोक मौतीला जाणार असतील तर त्याच्यातला एका माणसाने तरी तुलसी काष्ट सोबत न्या. काय न्या? तुलसी काष्ट असा शब्द आलाय पद्मपुराणामध्ये. तुलसी काष्ट म्हणजे तुळशीचं लाकूड सोबत न्यायचं. जी चिता असते त्या चितेमध्ये जे कोणी रचत असतील ते फुलं ते लाकडं त्याच्यामध्ये हे तुळशी काष्ट बाबा एवढं टाकून दे. त्या तुळशी काष्टामध्ये ज्याला जाळलं पवित्र तो होय देह त्यांचा. तो देहही पवित्र होईल. तो कितीही पापी असू द्या तो मोक्षाचा अधिकारी होईल पद्मपुराण सांगतं. आणि ज्यांना त्या तुलसी काष्टात जाळलेल्या त्या चितेचा धूर लागला त्यांच्या पुण्याचा क्षय होणारच नाही. शिव महापुराणामध्ये भगवान शिवजी, मी पद्मपुराण सांगत होता आता, शिव महापुराणामध्ये भगवान शिवजी पार्वतीला सांगतात, हे पार्वती, जर शिवालयासमोर श्रावण महिन्याच्या कोणत्याही सोमवारी किंवा प्रदोषच्या दिवशी किंवा शिवरात्रीच्या दिवशी जो शिवालयाच्या समोर तुळशीचं एक रोपटं लावतो, तुळशीला पाणी घालतो, तुळस मोठी करतो, तुळशीमध्ये जेवढ्या त्या मंजिऱ्यांमध्ये बिया येतात, मंजिऱ्यांमध्ये छोट्या छोट्या बिया येतात, तेवढ्या 1000 वर्ष तो कैवल्याला वास करतो. अजून सांगू का? अजून नाही सांगत, कारण मला अभंगाकडे जायचं आहे. पण एक सांगू का? ज्याचा प्रतिपाद्य अभंगामध्ये विषय आहे त्याला आवडणारी ही गोष्ट आहे. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर. हाय का नाही सांगा मला? धन्य तुळशीचा महिमा. पार्वती, हा भोलेनाथ, समोरून जर तुळशीची माळ धारण करून जर समोरून कोणी आला ना पार्वती, त्याला वाकून नमस्कार करावा. पार्वती म्हणाली, देवा त्याला का वाकून नमस्कार करावा? पार्वती, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे तो साक्षात विष्णू स्वरूप आहे. विठ्ठल आजची पक्वानाचं नैवेद्य देवाला तुम्ही द्या, धुंकून पाहणार नाही. नाही पाहिलं देवाने. दुर्योधनाकडं असे आचार्य होते का फक्त देवाने तोंडातनं शब्द काढायचा, पदार्थ तयार. पण देव 156 प्रकारचे भोग होते, देवाने ढुंकून पाहिलं नाही. पण विदुराच्या घरी कण्यांमध्ये शिजलेल्या पातळ त्या भाताच्या खिरीसारख्या कण्यांमध्ये त्या विदुराच्या पत्नीने तुळशीचं पान टाकलं होतं. माझ्या देवाने मिटक्या मारीत मारीत खाल्ला. काही नव्हतं त्या शबरीकडं, काही नव्हतं त्या शबरीकडं. रामाला द्यायला तिच्याकडं पात्र नव्हतं, पण गळ्यात तुळशीची माळ असल्या कारणानं तिची पात्रता होती. नसू द्या पात्र, नसू द्या पात्र, माळ घालून पात्रता सिद्ध करा. आवडाल तुम्ही देवाला. अरे द्रोणामध्ये बोर होते रे, आणि त्या उष्ट्या बोरांवर तुळशीचं पान असल्या कारणानं उष्टी बोरं माझ्या रामाला खावी लागली. ते तुळशीचं पान बाजूला करून लक्ष्मणानं बोरं घेतले, पण किळस आली उष्ट्या बोरांचे म्हणून लक्ष्मणानं कुडाच्या बाहेर त्या झोपडीच्या बोरं हळूच टाकून दिले. खायचं नाटक केलं. नाही खाले ते बोरं. तुळशीच्या अपमानामुळं त्या इंद्रजताची शक्ती त्या लक्ष्मणाला लागली. इतका तुळशीचा महिमा धन्य आहे. म्हणून मेरू पर्वता इतका अन्नदानाचं पुण्य पाहिजे असेल, चुलीमध्ये कोणतेही लाकड वापरा, पण त्या एका तुलसी काष्टाचा वापर त्या जळणामध्ये करा आणि ते अन्न देवाला नैवेद्य दाखवून भाजीत भाजी पोळीत पोळी टाकून सगळ्यांनी खा. 1760 पिढ्यांचं पाप जाईल. 21 तुळशीच्या काड्या 3 इंचाच्या एकत्र करा. किती? हे कोणी नाही सांगणार कीर्तनात, कोणी नाही सांगत. माझाच मायकन माझंच ऐक. लक्ष द्या, हे तुमच्या हिताच आहे. मी पहिल्यांदाच तुम्हाला प्रतिपादन केलं. मी तुमचा 1 सेकंद वाया जाऊ देणार नाही. सर्वांगाचे कान करून ऐका. माझ्या माता भगिनींनो, जर रिझल्ट नाही आला तुम्हाला, ह्या महाराजांचं कीर्तन कधीच ऐकू नका. 21 काड्या तुळशीच्या 3 इंचा एवढ्या साधारण छोट्या छोट्या चालतील वाळलेल्या. त्या माझ्या फेट्याचा रंग, हातातल्या धाग्याचा रंग पाहताय तुम्ही केशरी. या धाग्याने 3 वेढ्याने त्यांना गुंडाळा, पण गाठ नका मारू, असं पिरगळा. 3 वेढे. आता ते 3च का? परत 1.5 तास लागेल ना मला. फार अर्थपूर्ण ही गोष्ट आहे. हा तोडगा आहे. 21 तुळशीच्या काड्या 3 इंचा एवढ्या, त्याला 3 वेढे केशरी रंगाच्या धाग्याने, नसेल तुमच्याकडं काळा धागा सोडून कोणत्याही धाग्याने 3 वेढे मारा. दिवसभर पौर्णिमेच्या दिवशी त्या काड्या सकाळपासून
दिवस उगवल्यापासून तर सायंकाळपर्यंत त्या गावठी गाईच्या तुपात भिजत घातल्या का पौर्णिमेच्या दिवशी बरं का. आता भिजलेल्या काड्या गोरज मुहूर्तावर, कोणत्या मुहूर्तावर बोला, गोरज मुहूर्तावर. गोरज मुहूर्त पत्रिकेतला नाही, कारण फक्त पत्रिकेत लिहिलेलं असतं गोरज मुहूर्तावर लग्न लागतं काय. हां, गोरज मुहूर्तावर लग्न लागल आणि ते लागतं रात्री 9:30ला. यांच्या बापाने पाहिलं गोरज मुहूर्त असं. गोरज किती अर्थपूर्ण शब्द आहे. गोरज, गायी संध्याकाळी घरी चरून येत असताना त्यांच्या पायाची धूळ आकाशात उडते आणि त्या उडालेल्या आकाशातल्या धुळीवरती मावळतीला जाणाऱ्या सूर्याचे किरण त्या धुळीवर पडतात आणि त्या धुळीचा रंग सूर्यकिरणांनी जो होतो त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग. विठ्ठल अभंगावरच चाललंय. लक्ष द्या, सर्वांगाचे कान करा. 21 काड्या गोरज मुहूर्तावरती छानपैकी तुपात भिजल्या ना दिवसभर आणि त्या पेटवायच्या. त्याचा दीप तयार होतो, दिवा तयार होतो. तो पणतीत घ्या, ताटात घ्या, डिशमध्ये घ्या, दिव्यामध्ये ठेवा. तेल तूप टाकायची गरज नाही, कारण ऑलरेडी त्यात सकाळपासून सायंकाळपर्यंत त्या भिजल्या. आणि मग अर्धचंद्र ओवाळा, योगी 28 विटेवरी उभा, वामांगे रखुमाई दिश दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा. पांडुरंगाची आरती म्हणा. नाही जमत तुम्हाला लवथवती विक्राळ ही आरती म्हणा. नाही जमत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा. हा पांडवांचा मंत्र होता. कोणता? क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा. ओम नारायणाय विद्महे, माझ्या हाताकडे लक्ष द्या, वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. असंच ओवाळायचं असतं देवाला अर्धचंद्र. पण ते पंडित लोक असं करता असं कधी केलं तेच कळलं नाही, ते गोल झालं. गोल आरती ही मेलेल्या लोकांच्या फोटोला ओवाळावी, कारण ते शून्यात गेले. पण ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलं तो हा पंढरीचा विठ्ठल. तीन पौर्णिमेला करा. रिझल्ट काय? कर्जबाजारीपणा जातोच, घरातले आजारपण जातात, व्यसन जातात, लहान मुलं जे तापट चिडचिड करणारे असतात, हट्टी असतात, हट्टीपणा कमी होतो. एक एकात नाही, बाप लेकात नाही, दोघांचे सुंदर मत जुळतं. घरातले आत्महत्येचे विचार, वाईट विचार सगळे जातात. डिप्रेशन, टेन्शन, कटकटी, भांडणं, कोर्ट कचेरी मॅटर, टिचभर बांधावरून वाढलेली शेतातली भाऊबंदकी, हे सगळेचे सगळे दोष जातात. कारण ह्या तोडग्याने देव ऋणातून मुक्तता होते, ह्या तोडग्यातनं पितृ ऋणातून मुक्तता होते, ह्या तोडग्यातनं ऋषी ऋणातून मुक्तता होते, मनुष्य ऋणातून मुक्तता होते आणि भूत ऋणातून मुक्तता होते. 5 प्रकारचे कर्ज घेऊन माणूस जन्माला येतो. जोपर्यंत हे कर्ज फिटत नाही तोपर्यंत सुख, शांती, समाधान, अहिक सुख तुम्हाला मिळत नाही. एवढ्याशा तुळशीच्या तोडग्याने जर आपले इतके 1760 प्रश्न मार्गी लागत असतील तर का तुळशीला सोबत ठेवू नये? येते लक्ष सगळ्यांच्या. आता घातली का माळ? घातली नाही, उद्यापासून घातली. आता माळ घातल्याच्या नंतर आता नामधारक बना. ही दुसरी प्रोसिजर. विषयाकडे यायचं आहे, विषयावर चाललं होतं. गळ्यात माळ घातली, आता नामधारक व्हा, नामाकडे या. पण लोक सगळ्या गबाळाचे नाव घेतील, फक्त देवाचं नाव नाही घेणार. का? एक सांगू का? नाम सर्वांगाने चांगलं आहे, अमृतापेक्षा गोड आहे. नाम चांगलं आहे, सुंदर आहे, उद्धार करणार आहे, कलियुगामधलं प्रमुख साधन आहे. पण नामात एक दोष आहे. सगळ्यांचे जरा बुवाया उंचवल्या. बाबा एवढा मोठा झाला काय नामात दोष काढतोय? नीट ऐका. नाम सर्वांगाने चांगलं आहे, सुपर आहे, एकदम सुंदर आहे. याती नास्त्यत्र संशया, संशयच घ्यायचा नाही. पण नामात एक दोष आहे. कोणता दोष आहे माहिती आहे तुम्हाला? नाही. भजन करा मग. विठ्ठल 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 विठ्ठल
दोष आहे म्हणून तुम्ही घेत नाही. तो दोष कोणता आहे? नाम फुकट आहे, फुकट. आता सगळे टाळ्या वाजित होते पण नाम कोणीच घेत नव्हतं. का? नामाचा दोष कोणता आहे? नाम फुकट आहे. तुम्ही म्हणाल कसं? चला जनाबाईक, नाम फुकट है ना, नाम फुकट, नाम चोखट, नाम फुकट, नाम चोखट, नाम कितीही घ्या, नामाचा नये कधी वीट. कळलं का तुम्हाला? मानाने हल्ल्या. तुम्ही पटापटा माना हलवा, नाही तर 12-1 वाजायची संभावना जास्त आहे. माना जोपर्यंत हलत नाही तोपर्यंत मी पुढे जात नाही, कारण तुम्हाला कळलं तर पाहिजे ना. नाम फुकट, नाम चोखट. काही काही गोष्टी ना फुकट असतात तर चोखट नसतात, काही चोखट असतात तर फुकट नसतात, काही चोखटही असतात फुकटही असतात पण त्यांचा वीट येतो. पण नामाला हे सगळं लागूच पडत नाही, असं जनाबाईंचं मत. नाम फुकट, नाम चोखट. 2 वाक्य. नाम फुकट, नाम चोखट, नाम फुकट, नाम चोखट, नाम कितीही घ्या, नामाचा नये कधी वीट. काही गोष्टी फुकट असतात तर चोखट नसतात, काही चोखट असतात फुकट नसतात, काही फुकटही असतात चोखटही असतात पण त्याचा कधीतरी वीट येतो. कळलं? मानाने हल्ल्या. चला, काय झालं म्हणे, कीर्तन चालू होतं आणि इथं तुमच्या बेलूच्या फाट्यावर लय टमाटे माग होते 5-6 वर्षापूर्वी. 250 रुपये किलो बरं का. टोमॅटोचा टेम्पो पलटी झाला. कुठं? थोडासा झोळ मारला आणि तो पलटी झाला. कोणीतरी एक बाई तिथंच फाट्याच्या जवळपास उभी होती, ती पळतच आली कीर्तनात. अगं काय बसल्या, काय तांबाटे पळाल्या ना सगळ्या कीर्तनातून. काही काही तर जाता जाता पोते गोण्याच घेऊन गेल्या, कारण आता फुकट आहे ना. आता कळलं का? फुकट आहे. आता ते गहू कसे भरी त्या पोतं आडवं लावून तसे तांबाटे भरायला सुरुवात केली, पण सगळे हात पिचपिचे झाले. अरे अरे अरे, कीर्तनही गेलं आणि इकडं आले तर काय टोमॅटोही धड नाही. म्हणली काय ग, घे ना. नाही को म्हणली बाई, फुकट आहे पण चोखट नाही. लक्षात आलं का? फुकट आहे पण चोखट. माना हलवा. कळलं का? म्हणजे बळजबरी नका हलू. आता फुकट आहे पण चोखट नाही. आणि शेजारी ना शेजारी असा एकाने तंबू लावून तिथं फाट्यावर मस्त स्टॉल लावला होता टोमॅटोचा, असा मोठा मोठा टोमॅटो. आणि त्याला विचारलं काय भाव आहे रे भाऊ? तो म्हणला घ्या ना, ते घ्या. ते पलटी होय. आता पलटी झालं, एक तांबाटा तरी दड राहील का? ती म्हणली हा ना भाऊ, ते फुकट आहे पण चोखट नाही ना. तुझे चोखट आहे पण काय भाव आहे? तो म्हणला 250 रुपये किलो. आता एकमेकीची समजूत काढायला तुम्ही तर लयच भारी. एक म्हणली मर जाऊ, नाही खाल्लं तर माणूस काय मरत काय, तू का आला गेली उलथायला तिकडं. स्वतःची समजूत. कोणी सांगितलं होतं का बोंबलत जायला? आल्या घरी निघून आल्या. आता कीर्तनही झालं होतं तोपर्यंत आणि टोमॅटो बोंबले, हात पाय ते थोडेसे लाल झाले, धुतले. नवरा नेमका गाडी लावली. का ग कुठे गेली होती? आज कीर्तनाला नाही गेली, शेवट होता ना काल्याचा. 7 गेले होते हो. कारण ती काय ती आईली ओरडत टमाट्याचा टेम्पो पलटी झाला गेले. मग आणले का नाही? फुकट होते पण चोखट नव्हते. शेजारी दुकान होतं, चोखट होते पण फुकट नव्हते. हा म्हणला बरं बरं बरं, तांबाटेच पाहिजे का तुला? 2 वर्षांनी याला शेतकरी मित्राची आठवण झाली, नोकरीवाल्याला. कोणाची? हा म्हणला मी कालच ऐकलं त्याचे तांबाटे चालू होईल. पहा बरं का. म्हणून ना मैत्री करा शेतकऱ्याशी. कोणाशी? कोणाशी? शेतकरी राजा आहे हो, कधीच पिशाई रिकामी हो. किती 100 रुपयाला कोथमिरीची जुडी असू द्या, मुठभर का होईना. किती महागाची मेथी असू द्या, पिशवी रिकामी जाऊ देईल का तो? नाही. म्हणून मैत्री कोणाशी करा? बोला. कोणाशी बोला? तुम्ही सोनाराशी मैत्री करून पहा बरं. चुकलं का? का बरं हसले तुम्ही? हो, एखादा तोळा न्या ना वानोळा, मरल ना तो जागेवर. तुम्ही एखाद्या कपड्यावाल्या दुकानदाराशी मैत्री करा. ओ 2 मीटर न्या ना वानोळा, देईल का तो? देऊ शकत नाही. शेतकरी शेतकरी असतो गड्या. म्हणून आमच्या कृष्ण परमात्म्याने ब्राह्मणोस्समुखमासीत बाहू पुरुषोक्त राजान्यः कृताः पुरोतदस्य उद्वेषः पद्म्यां शूद्रो अजायत मुखदिन्द्रश्वग्निश्च प्राणद्वायोरजायत नाभ्या असदन्तरिक्षणं शिष्णोर्धो समवर्तत
पद्म्याम्भुमीदृशः श्रोत्रात् तथा लोकाम् अकल्पयम् सप्त्यासन परदीय श्री सप्ताह समिधा कृता देवा यदज्ञ. नाही कळलं मोरजो, नाही कळलं तर मी कशाला नाही. मराठीत सांगू का? ब्राह्मण, अग्नी आणि गाय ही देवाची रूप आहे. पण जो जातीच जन्माला आला ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण आहेच. पण गौरव केलाय माझ्या कृष्णाने आपल्या सगळ्यांचा. कृष्ण परमात्मा म्हणतात शेतकरी सुद्धा ब्राह्मणच आहे. म्हणे शेतकरी ब्राह्मण कसा देवा? म्हणे तो अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि अन्नाची जो निर्मिती करतो तो शेतकरी कोण आहे? ब्राह्मणच आहे. पण तो ब्राह्मण सध्या दुःखी आहे. कोणता? त्र्यंबकचा नाही. ते आज थोडंसं इकडे आहे म्हणून तुम्ही नका सांगू बरं. ते तिकडं राहता बाबा, पण ते आपले आहेत बरं का. ते तिकडं जास्त बोलता येत नाही ना मला. त्यांनी तर मिटिंगा घेतल्या, म्हणले ते बगूरचं काही भुकत. आयुष्यपत म्हणते होते, म्हणजे खरं बोलायचंच नाही. मी बोलत राहतो ना त्या नागबलीवर. म्हणजे नागबली विधी काही वाईट आहे किंवा व्यर्थ आहे असं नाहीये, पण काही तोडगे आहेत ना त्याच्यावर. 3 दिवस राहायला तुमच्याकडे पैसे नाहीये, 5-25 हजार खर्च करायला पैसे नाही, मग मरायचं का त्याने पितृदोषाने? नाही. सोने का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा साप जब घर में निकले ले काठी धमकाया. जिवंत साप मारतोस मूर्खा, आणि साप मारला म्हणून त्र्यंबकला सोन्याचा साप दान करतोस. सोने का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा साप जब घर में निकले ले काठी धमकाया. पुढचा आहे का? जिंदा बाप कोई ना पूजे, जिंदा बाप कोई ना पूजे, मरने के बाद पुजवाया. मुठ भर चावल लेके कौवे को बाप बनाया. वस्तुस्थिती आहे विठ्ठल. माझ्या समाजानं स्वयंपूर्ण बनावं हा माझा पहिल्यापासूनचा मानस आहे. होऊ द्या विरोध. क्रांती करायची असेल तर तुम्हाला विरोधाला सामोरं जावंच लागतं. हा, कारण मला मी नाही हो, माझी माती 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 प्रेरणा देतीये. कारण त्या मातीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जन्माला आले. नाही मला भारत स्वतंत्र करायचा, पण मी समाजाचं देणं लागतो ना. माझ्या समाजासाठी मी काय करू शकतो? नका करू ते. मग काय करू शकता तुम्ही? पंचमहायज्ञ करा. पिंपळाच्या झाडाला अर्धा वाटी दूध, अर्धा वाटी पाणी, चिमूटभर खायची हळद, चिमूटभर काळे तीळ एकत्र करा. पिंपळाच्या झाडाच्या बुडाला घाला. 1 प्रदक्षिणा मारून न बोलता या. सकाळी 11 वाजेच्या आत करा. 41 दिवस खंड पडू देऊ नका. जर तुमचे प्रश्न मार्गी लागले नाही, बाबाचं कधीच कीर्तन ऐकू नका. विठ्ठल. कोणाशी मैत्री करायची बोला? यस, आले. मी कुठं गेलो तिथंच येणार. शेतकऱ्याशी. याने फोन केला, काय मित्रा कसा आहेस? म्हणलं चांगलं आहे. कशी काय आठवण आली? काय काम चाललं? मुद्दाम विषयाला हात घातला. तो म्हणे काय नाही, तंबाटे चालू झाले, दुसराच खोडा आहे. मग चांगला आहे का भाव? तुमच्या आशीर्वादाने चांगला आहे. 2-3 वर्ष काही मिळालं नाही, या वर्षी चांगले पैसे होत आहे. पहिल्याच खोड्याचे मला 25,000 आले म्हणला, आणि चांगले पैसे होतील. बरं बरं बरं, उद्या सुट्टी येऊ का भेटायला? भेटायला नव्हतं जायचं त्याला तंबाटे आणायला जायचं. आणि ते गेलं. आता शेतकरी असतो, त्याने 23 किलोची जाळी जर दाबून व्यवस्थित भरली ना, अशी आसडू 23 किलो टमॅटोची जाळी. बरं, ते काय अशी बारीक 2 नंबर 3 नंबर नाही दिले, मोंढ्याचा माल दिला असा मस्तपैकी. गाडीला बांधून दिली. चहा पाणी झाला. वरतून कोथिंबीरच्या जुड्या टाकल्या. हरभऱ्याचे 2-3 झाडं दिलं. कोथिंबीर दिली, भाजी दिली आणि गेला. आता फुकट पण चोखट पण. तिकडं जे पलटी होतं ते फुकट होतं पण चोखट नव्हतं. शेजारी दुकानदाराकडं चोखट होतं पण फुकट नव्हतं. आता जाळीभर फुकट पण. कळलं तुम्हाला? बायकोला तर ते पाहून हावच भरली. चरा चिरले आणि कांदा घालून परतून लगेच चटणी बनवली. पोटभर जेवले. सकाळी उठला, डब्याला चरा चिरले. थोडं कळतंय तुम्हाला? लक्षात येतंय तुमच्या?
तिला हवच भरली, चरा चरा चिरले आणि परत शेंगदाणे घालून पातळ करून दिली. परत दुपारी जेवायला आला, परत चरा चरा चिरले, परत आमलेट करून दिलं तंबाट्याचं बरं का, आमलेट करून दिलं. परत संध्याकाळी आला, परत म्हणती चरा चरा चिरले का. तो म्हणला बास कर आता, वीट आला. फुकट आहे चोखट आहे, पण चोखट आहे तर फुकट नाही. काही फुकट आहे चोखट आहे, पण एक ना एक दिवस त्याचा वीट येणार आहे. पण नाम तसं नाही, नाम फुकट. जनाबाई, नाम फुकट, नाम चोखट, नाम फुकट चोखट कितीही घ्या, नामाचा नये कधी वीट. कारण कलियुगामध्ये, कलियुगा माझी करावे कीर्तन. जय हो. कलियुगा पखवात वाजत नाही, बोलतोय. माझं भाग्य आहे आज, खरंच भाग्य आहे. किती मोठ्या मोठ्या कीर्तनकारांना ते साथ करत आहेत. मी मतिमंदाज्ञ बाळ घेतली असे थोराळ, ती पूर्विनार दयाळ सद्गुरुराज आपणची. धन्य वाटतंय मला. असं वाटतं काही बोलू नये, यांनी गावं आणि आम्ही ऐकावं. काय करू, अभंग सोडायचा आहे ना थोडासा. हो पाटील लय अप्रमाण आहे त्यांच्याकडं गाथा. ते टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. ए साधी राहणी उच्च विचारसाठी साधी माणसं आहे. आवाज आहे. माझ्या आवडतीचे गायक आहे ते. 12 वर्ष मौनामध्ये फार ताकद असते. मौनात फार ताकद असते. आता श्लोक आहेत त्याला, पण वेळ नाही माझ्याकडे. सगळे प्रमाण आहे आपल्याला. आणि पुरावा पाहिजे. बाबाकडे पुरावा नसाल तर त्या बाबाला डायरेक्ट पुरावा. विठ्ठल प्रधान साधन आहे. पण कोणतं कीर्तन? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. अभंगावर चाललंय. नाम. नाथांना विचारलं, ऐसे अनंत अपार, माऊली बोलतात, ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर, नाम पवित्राणी परिकर रखुमा देवी वराचे. नाथांना विचारलं तुमचं काय म्हणणं आहे? एकनाथ महाराज भागवतात बोलतात, श्रीराम श्रीराम. हा, जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती.
नामापाशी चार मुक्ती जान निशंती विदेहा. तुकोबांकडे गेलं. तुकोबा, काय म्हणणं काय तुमचं नावावर, नामावर? नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले, कभी नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. नामे तरले चराचर, नाम पवित्र आणि परिकर रखुमा देवी वराचे. प्रतिपाद्य विषय अभंगात आहे. मला पटकन आठवलं, पटकन. हे ठरून नाही होत, इथं वरतून फोर्स येतो आणि तो फोर्स येण्यासाठी साधना आवश्यक आहे. साधना. दामोजी पंत ऐकलं असेल, परत ऐका, मला अभंगाकडे न्यायचं आहे. हा दृष्टांत सांग. दामोजी पंत महान भगवत भक्त. यादीला भगवत भक्त भरपूर आहेत, पण ग्रेट जानकीचे वडील जनक, जनक राजा. दामोजी पंत, जगद्गुरु तुकोबाराय. यादी आहे. चला दामोजी पंत बिदरच्या बादशाकडे कामाला आहे. हे राशन वगैरे नाही का देतात, ते परवाना असतो देतात. गोदाम आहे भलं मोठं. राक्षस वृत्तीचा तो बिदरचा बादशाह, मोगल. 3 वर्ष पाऊस पडला नाही. लोक अन्न अन्न करता मरायला लागले. दामोजी पंताला वाटलं खोलून द्यावं, लोकांना वाटून द्यावं. ते कुणाचं होतं? लोकांकडून कर वसूल करून ते लुटून टाकलं होतं. बळजबरी शेतात धान्य उपणलं, पोत्यात भरलं का यांनी गाड्या न्यायचे आणि त्या गाडीत बळजबरी ते धान्य टाकून आणायचं. अरे माझे वाल्मिक ऋषी म्हणतात, रघुकुळामध्ये कर असा वसूल केला जायचा राजाकडून, जसं फुलावरती एखाद्या भुंग्याने मधमाशीने बसावं आणि अलगत त्या फुलातनं मकरंद मध काढून घ्यावा, फुलालाही कळू नये. हा कर वसूल करण्याची पद्धत आहे, ही प्रोसिजर आहे. पण याने जबरदस्ती ते धान्य डांबलं होतं. आणि आता वाटायची वेळ आली तर ह्या नालायकाने फरमान काढलं, जिसको अनाज चाहिए उसने इस्लाम कबूल करना. कोणता धर्म स्वीकारायचा? मुसलमान. इस्लाम कबूल करना. आमचे लोक मरणी मरत होते हो, पण नव्हते करत. का सांगू द्या मला, आठवण आहे का नाही तुम्हाला माहित नाही. धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान मास सुरू आहे. दिवसभर मी चपला नाही वापरत. काहीतरी सोडलं पाहिजे. फार छळ केला रे त्या लोकांनी. 1 महिनाभर. आज एका हाताचं कातडं काढलं ना, दिवसभर त्याच्यावर मिरचीचं आणि मिठाचं पाणी टाकायचे. विचार करा काय त्रास होत असेल. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या हाताचं कातडं काढायचे, त्याच्यावर मिठाचं आणि मिरचीचं पाणी टाकायचे. तिसऱ्या दिवशी एका हाताचे नख उपटायचे. विचार करा. हा तळपून तळपून मारलं. 1 नख उपाटलं का म्हणायचे, बोल इस्लाम कबूल है.
हसून म्हणायचे जय श्रीराम, हम हिंदू है. काय अभिमान आहे. एक सांगू का तुम्हाला, काही वाईट वाटू देऊ नका, मी कुणाला कमी जास्त लेखतो बिलकुल नाही. छत्रपती शिवराय हे पूज्य आहेत, लक्षात घ्या. ते विचारात आणि आचारात आणणारं दैवत आहे. पण छत्रपती शिवरायांपेक्षा काकणभर ताकद आणि बुद्धिमत्ता जर असेल तर धर्मवीर संभाजी महाराजांकडे होती. फार ताकद, प्रगल्भ बुद्धिमत्ता. हा राजा पकडल्या जायला नको होता रे, नको होता. काय राष्ट्र असतं, अख्खं जग, अख्खं जग. अरे पहन के पगड़ी जब होते घोड़े पे सवार, पहन के पगड़ी संभाजी राजे जब होते घोड़े पे सवार, कहते अल्लाह के बंदे काश हम भी हिंदू होते, काश हम भी हिंदू होते. मुसलमानांना हेवा वाटावा असं बलादंड शरीर आणि डोक्यावर पगडी शोभून दिसत होते माझ्या संभाजी राजांच्या. काय ते शरीर. नाही धर्म बदलला. मरत होते लोक अन्न अन्न करून. लहान लहान लेकरांचे प्रेत जाळत होते आई बाप. धर्मनिष्ठा काय असावी ही आम्हाला पुराणापासून शिकवण्यात आली आहे. छत्रपती शिवराय धर्मवीर संभाजी राजे धर्माप्रती एवढे निष्ठावान का होते, त्याचं कार्य कारण मीमांसा जाणून घ्या. जिजाऊ माता सांगायच्या राजा हा मासाहेब गंधमादन नावाचं वानर पकडलं होतं कुंभकर्णाने. हा मासाहेब, हे आता असंच बोलावं लागेल बरं का, कारण शिवचरित्रातलं थोडं म्हणलं का ते असंच बोलावं लागतं. हा, ती घोरपडीच्या शेपटीला बांधलं दावं, चराट, रसी, तानाजी मालोसरेने, आणि त्या घोरपडीचं नाव होतं यशवंती. यशवंती, तो आवाज तसा अपेक्षित. यशवंती चालती हो, माघारी आली तर खांडोळ्या करून टाकी. हा असा तिथं आवाज होता. थरथर कापलीन, चढून गेली, पक्क धरलं. जवा चिटकली घोरपड वर एक एक चढ, ते गाणं हे. हा, यशवंती चालती हो, मेली तरी परत येऊ नकोस. शेवटचा मावळा वर येईपर्यंत नखाची पक्की पकड बनव. थरथर कापत होती ती घोरपड सुद्धा त्या तानाजी मालोसरेच्या आवाजाने. नाही तर तानाजी मालोसरे म्हणले असते ना यशवंती जातीच का ग बाई, स्वराज्य राहिलं असतं काय. तो आवाज तिथं तसा नाही. कुठं ट्युनिंग कमी पाहिजे, वर पाहिजे, खाली पाहिजे, ही वक्तव्यातली कला आहे. विठ्ठल राजे गंधमादन नावाचं वानर पकडलं कुंभकर्णाने. हा मासाहेब काय झालं, आवळलं त्याला, त्याचे हाड मोडले कमरेपासून खाली. मग कुंभकर्ण म्हणत होता मन मी रावणाचा आहे, तुला सोडून देतो. तो वानर म्हणला मी रावणाचा नाही, मी रामाचा आहे. चिडला कुंभकर्ण. मग काय झालं मासाहेब, मूठ ढिल्ली केली त्या करंट्या राक्षसाने, रावणाच्या भावाने, कुंभकर्णाने. त्याला छातीजवळ पोटाजवळ असं आवळून धरलं. सांगतोय तुला, कह दे मैं रावण का हूं, जी नहीं मैं राम का हूं. असं आवळलं त्याला. हाड काड छातीचे मोडून गेले, पिचकलं पोट, रक्ताच्या उलट्या करू लागला तो गंधमादन नावाचा वानर. मासाहेब काय झालं मग, या शौर्याच्या गाथा ऐकताय छत्रपती. काय झालं, पुन्हा मोठा वळी, कंठात प्राण आलाय वानरा. अजूनही तुला प्राणदान देतो, खरकत खरकत जाशील रामाकडं. मान मी रावणाचा आहे. मान टाकली त्याने. श्वास घ्यायला त्रास होत होता. धर्माप्रतीची निष्ठा ऐका ऐका ऐका. ते वानर म्हणलं हे करंट्या कुंभकर्णा, अरे रावणाचा म्हणून मरण्यापेक्षा रामाचा म्हणून मरेल, ही निष्ठा धर्माप्रतीची आहे. आणि तीच निष्ठा घेऊन आमचे छत्रपती आहेत, शंभूराज आहेत. हे काय लेचे पेचे संस्कार नाहीये. हा, हे असं शिकवा, नाही तर काय शिकवेत तुम्ही. जानी जानी यस पप्पा. अरे वाटोळं घातलं, बंद करा. विठ्ठल अन्न नव्हतं.
बिदरचा बादशाह म्हणायचा, जिसको अनाज चाहिए इस्लाम कबूल करना. घास तोंडातून असं तोंडाशी जायचा दामोजी पंतांचा, तसाच खाली पडायचा. रोज ताट तसंच. अहो विचारू काय, एकही घास खात नाही तुम्ही, काय झालं, काय करू ग, लोक अन्न अन्न करता मरतायत, माझ्या घशाच्या खाली घास कसा जाईल, नाही जेवायचं मला. बायको घाबरली, अहो 8 दिवस झाले अन्नाचा कण नाही पोटात. मग द्या ना वाटून. बादशाने फरमान काढलं, ज्याला धान्य पाहिजे त्याने मुसलमान धर्म कबूल करायचा, सुनता करायची, करदोडा कापायचा, धान्य घेण्याच्या अगोदर गाईचं मांस खायचं, मुसलमान व्हायचं, मग त्याला धान्य. मरतायत ग लोक, पण नाही धर्म सोडित आपला. मग काय ठरवलं, काय ठरवलंय, काय उद्याच्या उद्या कुलूप खोलायचं. धस्स झालं तिच्या छातीत. परिणाम एकटा मरल मी ना, पण लाखो जगतील. याला संत म्हणतात. भगवे कपडे घातले, दाढी जटा वाढली, नाकाच्या ह्या शेंड्यापासून तर ह्या शेंडीपर्यंत गंध लावला म्हणजे संत साधू होतोच असं नाही. काम क्रोध दोघे घातले बाहिरी, शांती क्षमा घरी राबवित, तोची संत साधू ओळखावा निका, येरते ऐका मायाबद्ध. माझ्या स्वरूपीये ज्यांचे चित्त, उद्धव गीतेमध्ये कृष्ण परमात्मा उद्धवाला बोलतात, माझ्या स्वरूपीये ज्यांचे चित्त, अखंड जडले असे भजनयुक्त, त्यासीच बोली जे मदभक्त संत सज्जन तो जाणावा. ही कॅटेगरी आहे, त्याच्यात तो बसला पाहिजे. ज्याने 6 धुवून टाकले तो साधू झाला. हा, आणि भगवे, माफी मागून बोलतो बरं का, हा अपमान नाहीये, तुकोबांनी केलेला प्रहार आहे. भगवे कपडे घालून जर साधूच झाला असता तर तुकोबा म्हणायचे, भगव्या रंगाचे कुत्रे काय गल्ली बोळात कमी. भगवे तरीश्वर सजवे सत्या, जय हो, क्या बात, बहुत बढ़िया. काय येथे अनुभवा अंतकरण बदललं नाही. गळ्यात तुळशीची लाकडं, आतून हरीशी वाकडं, कधी सुधरतील अशी माकडं. मी नाही बोललो, तुकडोजी महाराज बोलतो. म्हणजे एक तर्फी बोलून चालणार नाही, दोन्ही तर्फ बोललं पाहिजे ना. हे माझं नाही बरं का. हा, हे तुका म्हणे, तुकडोजी म्हणे, ज्ञानदेव म्हणे, निवृत्ती म्हणे, नामा म्हणे, हे सगळं ते म्हणे. आणि वाटत असेल खोटं तर त्यांना जाऊन विचारा. विठ्ठल ठरलंय ग काय, उद्या कुलूप उघडतो. झोपच नाही नवरा बायकोला. ती म्हणली यांना जाऊनच द्यायचं नाही. पहाड झाली, 2 वाजले, तिला थोडासा डुकला लागला. उठले दामो, पण करगोट्याला चाव्या बांधल्या, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन केलं. डबडबलेले डोळे आहेत. चंद्रभागा माये, शेवटचं स्नान, काय चुकलं असेल पामराला माफ कर. पुंडलिकराया, तुझ्यामुळं पांडुरंगाचं जगाला दर्शन झालं, देवा काय चुकलं माफ कर. महाद्वारात गेले आणि टाहोच फोडला. विठ्ठला, शेवटचं दर्शन. पांडुरंगाच्या पायावर वाकले आणि काय लिहिलं माझ्या विठ्ठलाची, कमरेच्या चाव्या वाजल्या, आपोआप चाव्या वाजल्या.
आणि असं पाहता पाहता मूर्ती कोण, त्या मूर्तीच्या गळ्यामध्ये, पांडुरंगाच्या गळ्यामध्ये असलेल्या पुष्पहारातून एक फूल झेंडूचं खाली पडलं. झेंडूचं फूल त्या माळीतनं खाली पडलं, असं कमरेला खोवलं आणि आनंदाने गेले. आता देहाची फिकर नाही मला. लाखो जगत असतील, त्या लाखोंसाठी एक जर मरत असेल तर ते तीर्थ मरण आहे. कोणतं मरण आहे बोला? 9 प्रकार मरणाचे आले. मरायचे सगळ्यांना ऐकून ठेवा. स्वभाव, परता, आश्रय, काल, अकाल, महाकाल, परेच्छा, स्वेच्छा, तीर्थ. तीर्थ म्हणजे काय? जे समाजासाठी स्वतःच्या देहाची, संसाराची आहुती देतात ना, स्वातंत्र्यवीर सावरकर, तीर्थमरण आहे. दामोजी पंत निघाले तीर्थमरणासाठी. एखादा जवान जर सीमेवर शहीद होत असेल, तीर्थमरण आहे. उत्तरायणात म्हणजे आता जर कोणाचा जीव गेला, तीर्थमरण आहे. एकादशीच्या दिवशी गेला, तीर्थमरण आहे. सोमवारच्या दिवशी गेला, तीर्थमरण आहे. गळ्यात तुळशीची माळ घालून मेरा, तीर्थमरण आहे. गंगाजल मुखात आहे, तीर्थमरण आहे. नामस्मरण ईश्वराचं मुखात आहे, तीर्थमरण आहे. काय ग्रेट मरण आहे. निघाला. दामोजी पंत जाता जाता सांगत होते, गोदाम आज खोलणार आहे, राशन वाटल्या जाणार आहे, लवकर या. दामोजी पंत त्या प्रवेशद्वारावर गोदामाच्या जाण्याच्या अगोदर तिथं बैलगाड्या तयार आहेत. कुलूप खोललं, कडी उघडली, पांडुरंगाचं नामस्मरण केलं. काय? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहिला दिवस आहे, नामच घ्यायचंय. मला नाही माहिती तुम्ही उद्या घ्या, परवा घ्या. मी सारखं म्हणाल तुम्हाला, मा कटाळा आला तरी चालत, कीर्तन झाल्यावर मला शिव्या दिल्या तरी चालत, माझी जबाबदारी ती मी आज पार पाडणार. चल विठ्ठल. कुलूप खोललं. करताने करविता तूची एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मी पणाची नसे. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तुची वसुंधरा पूर्णचंद्र सूर्य तुची पे. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र, अष्टदिक्पालादि समग्र, तूची रूपे नटलासी. करताने करविता तूची हवी आणि होता, दातानी देवविता तूची समर्थानी छय. जंगमाने स्थिर तूची व्यापिले समग्र. कुलूप उघडलं, कडी उघडली, दरवाजा उघडला. लक्ष द्या, 5 बैलगाड्या एकच वेळेला घुसतील असा दरवाजा. एका मागं एक नाही, आडव्या बैलगाड्या. घरी गेल्यावर ते जुन्या लोकांना माप विचारा बैलगाडीचं. एक बैलगाडी साधारण 6 ते 7 फुटाची असते आडवी. मग दरवाजा किती मोठा असेल. मध्ये बैलगाड्या फिरत होत्या. अरे 10 वर्ष पाऊस नाही पडला, अख्ख्या महाराष्ट्राला धान्य पुरल इतकं धान्य होतं. पण त्या राक्षस वृत्तीच्या त्या बिदरच्या बादशाने इस्लाम कबूल करो फिर अनाज लेके जाओ हे फरमान काढलेलं होतं. पण वाटलंय आमच्या एका संतांनी ही तळमळे लक्षात घ्या. दुसऱ्याचे दुःख पाहून जो रडतो आणि दुसऱ्याच्या आनंदात जो आनंदी होतो ना, त्याचे नसले भगवे कपडे, नसले गळ्यात माळ, तरी तो संतच आहे. लक्षात ठेवा, संत आहे. संत वृत्तीची लोक असतात. नजर बदलो तो नजारे बदल जाते हैं, अपनी सोच बदलो तो सितारे बदल जाते हैं. दृष्टी नाही, दृष्टिकोन बदला. हरीची याद आसा, हरिदाही दिशा, भाव जैसा तैसा हरिएक. द्वारकेचा राणा पांडवा घरी, तो काय मंदिरातच आहे काय? फक्त तुमच्या माझ्या हृदयस्थानी विराजमान आहे. कोण 5 पांडव? प्राण, अपान, व्यान, समान, उदान या पंचप्राणांच्या ठिकाणी जो स्थित आहे तो द्वारकेचा राणा, आत्मरूपी परमात्मा पांडवा घरी. आता येतोय हृदय मंदिरी जे मज पाहती. त्या ओम गुरुदेव वाले जे लोक आहेत ना, ती सेवा करणारे, त्यांचं वाक्य आहे, हृदय मंदिरी जे मज पाहती, होय त्यांची माझी प्राप्ती. त्यांची होय माझी प्राप्ती. आहे का नाही? ऐका ऐका. लोकांनी पटापटा धान्य रचलं. ज्याची बैलगाडी चांगली त्याने 10 पोते, ज्याच्या धावा चांगल्या त्याने 20 पोते, ज्याचे आरेपाठे चांगले. कळत आहे का? शेतकऱ्याला कळत, ते शहरातल्यांना नाही कळणार. शहरातल्यांना नाही कळणार. शहरातल्याला म्हटलो गणपतीचे कान सुपासारखे असतात. ते म्हणलं इनपॉसिबल. म्हणलं का? सूप इज लिक्विड. म्हणलं काळ तोंड्या चायनीज सूप नाही रे, पाकडायचं सूप. हे अति शिकेलचे परिणाम.
आता यांना सूप कोणतं माहिती आहे, नळ्या नोळ्या शिजून उरतं ते सूप माहिती. म्हणलं तुझी चुकी नाही, तुझ्या मम्मीला बोलव. ती मम्मी आली, मी तर 5 मिनटं पाहतच होतो, ही मम्मी आहे का पप्पा आहे. कारण कपडे माणसाचे घालेल, केसही कापेल, हातातही बांगड्या नाही, जोडवे विरोधे नाही, मनी मंगळसूत्र नाही, कपाळाला काहीच नाही, उघड्या कपाळाची, आली मेली पांढऱ्या कपाळाची. असं येतो यांचं. आणि मी म्हटलं मावशी तुम्ही कोण. म्हटले मी याची मम्मी आहे. म्हटलं ठीक आहे, बरं कळालं मला, बाई माणूस आहे. बरं मावशी काय तुम्हाला माहिती आहे का सूप, माहिती आहे का सूप. ती मला म्हटली व्हॉट इज दिस. म्हणलं कोंबडीचा पीस. कळणारच नाही. ज्याच्या धावा चांगल्या, अरे पाटे चांगले, ज्याचे रिपडे चांगले, ज्याच्या धुऱ्या चांगल्या, ज्याचं जू चांगलं, ज्याचे बैल, त्याने 30 पोते खेपाच केल्या. आणि इतका आनंद होत होता दामोजी पंताला. पण दुपारी बातमी समजली त्या राक्षसाला. असंच हसला तो. 3 बकरं खायचा. किती केवढा राक्षस असेल. 3 बकरं खायचा. पण एक सांगू का, बकराचं मांस खाणारा माणसासारखा वागेलच कसा या. शास्त्रात आलंय, पाणी तैसी वाणी, अन्न तसं मन. पाणी तशी वाणी, अन्न तसं, भाजी पोळी खाली तर वृत्ती तशीच होईल. बकरासारखा माजोरडा प्राणी जगात नाही. 6 तासानंतर जन्माला आलेल्या 6 तासाच्या बोकडाला आई बहीण कळत नाही. आणि त्याचं मांस खाणाऱ्याला कळेल काय मला सांगा. नाही. म्हणून हे जे करंटे आहेत ना, गोल टोपीवाले, यवमा मरी यांना आहे का नाही, जाऊ मरो इकडे नाही कोणी. आणि बोलायचं ते काय घाबरायचं, हिंदुस्थानात घाबरायचं कशाला. हा, त्यांना जर त्यांच्या धर्माचा कट्टरत्व असेल तर आपण काय मरेलायचं दूध पिलोय काय. लक्षात ठेवा, ते तोंड चोपड्यापणा नसावा. जाओ काही असो, मला काही पक्षाशी कोणाशी घेणं नाही. पण तडक बोलणारे जगाच्या पाठीवर माझ्या छत्रपती आणि संभाजी राजानंतर एकच झाले, माननीय वैकुंठवासी बाळासाहेब ठाकरे. बस कट्टर बोलावं त्यांनी, तोंडावर बोलावं त्यांनी. म्हणले बाबरी मशीद पाडलं तुमचा हात होता का. बाळासाहेब ठाकरे म्हणाले आमचा हात नव्हता, आमचा पाय होता. विचार करा मग का आपण घाबरावं त्या महाराष्ट्रात. 3 बोकड खायचा. राजा क्या खबर है, इतनी जल्दी क्यों. आपको पूछा था वो दामोजी पंत ने, क्यों क्या हुआ, गोदाम खाली किया, अनाज बांट दिया. असं कापर झालं त्याचं. लाल डोळे केले. जाओ पकड कर लाव हरामखोर को, जिंदा या मुर्दा. 4 जण असे तगडे तुगडे, 2 बोकड खाणारे. हा 3 खात होता, हे 2 वाले गेले आणि त्याला हातापायाला बांधलं फरफटत. पण फरफटत असताना सुद्धा लक्ष द्या, हे अभंगावर चाललंय. मला काय 1 चरण सुटलं तरी बास आहे. आणि अख्खा अभंग सोडणारा मी कोण चिनपट्या. विठ्ठल तुम्ही म्हणाल तुम्ही असं का बोलले. अरे माऊलींनी म्हणावा ये रवी तरी मी मूर्खू, एवढ्या ज्ञानाने म्हणावं. इतर वेळेला मी मूर्ख आहे, मला काहीच कळत नाही. नेनो नेनो ब्रह्म मार्ग चुकले. कोण म्हणतं, ज्ञानियांचा राजा. मला कळत नाही बुवा, हे द्वारका सोडून का चुकून तिकडं गेलं. नेनो ज्ञानियांच्या राजाने म्हणावं. मोठेपण लपवलं पाहिजे, नाही दाखवायचं. मी कोण अभंग सोडवणारा. मी 1 चरण सोडितो, बाकीचे चरण आता सोडितो. विठ्ठल मराठी बर का. हा, आता पहिल्या चरणाक जायचंय आपल्याला 2 मिनिटात. हा, फरफटत चालवलं पण बंद नाहीये, सारखं विठ्ठल विठ्ठल चालूच आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगे. मेलो तर मेलो म्हणला. आज लोकांच्या घरी चुली पेटल्यात, लहान लहान मुलांचा प्राण वाचलाय, डोळ्यात पाणी आहे. पांडुरंगाची गोजरी मूर्ती सकाळी सकाळी पहाटी पाहिलेली डोळ्यासमोर आहे. आणि काय सांगू, रडूच येतो. कंठी प्रेम दाते नैनी नीर लोटे,
विठ्ठल विठ्ठल कंठी प्रेम दाटे. आता हे म्हणत असताना तो मध्ये बसला ना, त्याला आनंदाच्या उकळे फुटले असेल. महादेवाबद्दल बोलला. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदयी प्रकटे रामरूप. आवड पाहिजे. एक सांगू का, दामोजी पंत रडत होते. देवाच्या आठवणीने जीवाच्या डोळ्यात पाणी येणं ही प्रेमाची पहिली अवस्था आहे. ध्यान से सुनिये, गौर कीजिए, सर्वांगाचे कान करा, लक्षपूर्वक ऐका. देवाच्या आठवणीने जीवाच्या डोळ्यात पाणी येत असेल ही प्रेमाची पहिली अवस्था आहे. पण जीवाच्या आठवणीने देवाच्या डोळ्यात पाणी येत असेल ही प्रेमाची परमोच्च अवस्था आहे. आणि ती संत आणि देवांच्या बाबतीत झालेली आहे. पांडुरंग चलबिचल झाले. दामोजी पंताला ओढत नेलं. अंगाचे सगळे साल जशी काकडीची अशी शिलावी, बटाट्याची जशी काढावी तशी अंगाची कातडी गळाली होती. रक्तबंबाळ झालेलं अंग, पण आनंद होता चेहऱ्यावर. बिलकुल नाराजगी नव्हती. का? बलिदान आहे माझं. लाखो लोक जगताय जात अन्न वाटून दिलंय मी. मेलो तर एकटा मरेल. दाढी कुरवाळीत कुरवाळीत बलदंड शरीर, 3 बोकड खाणारा हा राक्षस पायऱ्या उतरून आला. दामो! जी सरकार. इसका अंजाम पता है? जी नहीं. मरने वाला है तू. जा तैयारी करो, शूल पे चढ़ाओ या फांसी पे लटकाओ. कमीना कहीं का. किसको पूछा था, गोदाम खाली किया. लोग मर रहे थे सरकार, मरने देते. मेरा फरमान था इस्लाम कबूल करना. क्या हिंदू धर्म में रखा है रे? पागल कही के तुम पागल, तुम्हारा भगवान भी पागल. असं म्हणल्याबरोबर पांडुरंगाने खाली उडी मारली. हो, लक्ष द्या. कराया जगद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. ते आमच्या दत्तप्रभूंच्या मंत्र पुष्पांजलीमध्ये वर्णन आहे. भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या. लय आवडतं हे वाक्य मला. हे इथं बरोबर सूट होतं, मॅच होत आहे, कॉम्बिनेशन आहे. भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या येई विजय दत्त हा. कशाला जन्माला आला देव? भक्ताला न्याय. आणि जे प्रमत्त माजलेल्या वृत्तीचे आहे त्यांना दंड करण्यासाठी हा अवताराला येतो. भक्तांतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती. दृढचरणी झयांची भक्ती होत्यासी होती कल्पतरू. पुढचं अंडरलाईन करा. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकां प्रति तात्काळ योग्य शासन करिता ती. देव येतो पहिलं काम भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आणि नंतर जाता जाता हा कचरा साफ करतो. रावण, कुंभकर्ण, कंस मामा, हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, शिशुपाल, हा कचरा देव नंतर साफ करतो. भक्त अंतरी जे जे इच्छिते. रुक्मिणी म्हणली पटकन जा. अहो त्याला जर काही कमी जास्त झालं तुमच्या नावाला कलंक लागेल. लगेच पांडुरंगाने रूप बदललं. खांद्यावर काळी घोंगडी, पांढऱ्या रंगाचा सदरा, मुकुट काढून ठेवला, आभूषण काढून ठेवले, चांदीचे कडे हातात आहे, करवटी काठी उपरणाय, मस्त पांढरं धोतर नेसलाय, नवीन कोऱ्या करकरीत चमड्याच्या चपला घातल्या, आणि डोळ्याची पात हालत लवत कुठं नाहीतर त्या बिदरच्या बादशाच्या गेटवर प्रकट झालाय. गरुडाला सांगितलं जरा बाजूला थांब. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. उतरला. पण ते तिथं होते ना दाढीवाले. मिशा नव्हत्या, फक्त दाढीच होती. अंदर जाना मना है.
एका हातात काठी होती याच्या, एका हातामध्ये पैशाची पिशवी होती. म्हणे याने 2 हात खाली का नाही सोडले? कारण याचे हात होते अजानुबाहू, गुडघ्याच्या खाली हात होते ना, लोक ओळखतील म्हणून. एका हातात काठी, एका हातात पैशाची पिशवी. आणि त्यांनी अडवलं. कहा से आया हो? अंदर जाणं मना है. आता हा चांगला गोरा पाना असता तर सोडलाय असता. हा ठाईचाच, याचा रंग नाही जात, पांडुरंग. म्हणून एक आज रंगपंचमी ना, एकच काम करा, त्याच्या रंगामध्ये एकरूप होऊन जा. रंगे रंगला श्रीहरी, रंगामध्ये रंगून जा, एकरूप होऊन घ्या. दामोजी पंत झाले. यानं काय केलं? ती पैशाची पिशवी अशी दाखवली. कोणला? ते गेटवर होते ना बालदार सरदार, त्यांना दाखवली. त्यांनी पैशाची पिशवी पाहिल्या पाहिल्या म्हणले जाव जाव. तवापासून टॅबला खालून सुरुवात झाली. म्हणून जेवढे जेवढे अधिकारी घेतात ना टॅबला खालून, ती सगळीची सगळी पांडुरंगाची रूप आहेत. असं म्हणायला. खातो, काय त्याचं नाव? खातो सारखं बोला ना. तुम्ही नाही म्हण बरं, नका म्हणा. गेला ना मध्ये. आणि आता याचा धावा चालू आहे. नीट ऐका. पोवाडे हा शब्द आला ना म्हणून हे सगळं बोलतोय मी पहिल्यापासून. आता पटकन पुढे जायचं आणि थांबायचं. एक 10 मिनिटं राहिले. पहिल्या चरणाकडे जायचं. हो, याला पाहिल्याबरोबर नीट ऐका. ज्याला अख्खं जग घाबरतं त्याचं नाव आहे विक्राळ कळीकाळ. पहिल्या चरणाकडे जायचं. ज्याला अख्खं जग घाबरतं त्याचं नाव आहे विक्राळ कळीकाळ. आणि तो विक्राळ कळीकाळ ज्याच्या नामाला घाबरतो. अभंगाचं पहिलं चरण. ज्याचे गर्जता चरणात तुकोबा म्हणतात ज्याची गरजता पोवाडे. पला एक काना एक मात्रा पोवाडे आवडे नाही बर का. ज्याची गरजता पोवाडे. गुणगान आउटपुट काय, रिझल्ट काय? कळीकाळ पाया पडे. विक्राळ असलेला कळीकाळ ज्याच्या गुणगानाला घाबरतो, नामस्मरणाला घाबरतो, त्याच्या चिंतनाला घाबरतो. चिंतन सुरू केलं काय होते ते पोवाडे. बारीक ऐका. जय जयाजी जगरक्षका, जय जयाजी भक्त पालका, जय जय कलिमल नासका, अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीर सागर विलासा, माया चक्र चालका अविनाशा, शेष शेनानंता वेशा, अनामातिता अनंता. जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमल लोचना, जय जयाजी पतित पावना, रमा रमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोच स्वयंभू आदित्य तेजवर निलेन जाय. विशाल भाळ आकर्ण नयन,
सरळ नासिका सुहास्य वदन आणि दंतपंती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेज हरी हेममय भूषणे साजरी कस्तुभमणी विशेष वत्सलांचनाची भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुन उदरी त्रिवळी शोभयमान त्रिविणी संगमासारखी नाभी कमल सुंदर अति तेथे विद्या त्याची उत्पत्ती की चराचर जन्मदाती मूळ जननी तेची पे जाणू पर्यंत कर शोभती मनगटे कंकणे विराजती आणि करकमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया भयवर सिद्धी सर्वदा सव्य कर गदा पद्म शंख चक्र चारही हस्ती आयुधे कासे कासिला पितांबर विद्युलत समतेज अपार आणि कर्दळी स्तंभा परिसुंदर उभय जंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्यांच्या दर्शने पतित तरती जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योगे चिन्ह मंडित वर्णिता वेद शिनले अरे 14 विद्या 64 कला जाते वर्णिता थकला सकळा आयशा त्या परम मंगला अल्पमती के विवरणो नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमून शकेल महिमांबर महिमांबर तेथे पामर मिकाय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता 1.5 तास लागल याला असं वाटतं बोलू नये हेच म्हणावं आणि हे टाइमपास म्हणून नाही करत आहे ज्याची गरजता पोवाडे असं पाहिलं याचं पाहणं गोड याचं चालणं गोड याचं बोलणं गोड याचं वागणं गोड सगळं गोडच आहे हो इतका गोड आहे हा काय सांगू तुम्हाला काटावाला अंगावर माझ्या तर आलाच पण ज्यांनी प्रत्यक्षदर्शी पाहिला असेल त्या दामोजी पंताला काय वाटलं असेल माझा आलाय म्हटला ओळखलं बरोबर सगळं पांडुरंगा आलास आता निश्चिंतीची ग्वाही आहे मी आता घाबरत नाही कळीकाळ पाया पडे आणि हा असा चालताना नाटकी चालत होता तुम्हाला काय अर्थ लावायचा तो लावा गाड्या मी लावलाय माझ्या अंतकरणातल्या भावाने कानडाव विठ्ठलू कर नाटकू कर्नाटक वगैरे ते मी नाही मला नाही माहिती काय असेल पण 1 नंबरचा नाटक करणारा जर असेल तर तो विठ्ठल आहे लक्षात घ्या नाटक त्याचे असा चालत होता मुद्दामून त्याच्या आपल्या कर नवीन चमड्याच्या चपल्या किती तेल द्या त्या 8 दिवस वाजत्याच आणि याने मुद्दामून लक्ष केंद्रित व्हायसाठी वाजवल्या होत्या पायामध्ये छानपैकी असे झुम छुम 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 वाजणारे घुंगरं आहेत काय ताल असेल तो चालण्याचा आणि त्या घुंगरांचा अरे 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 पागल झाले रे सगळे लक्ष गेलं दामोजी पंतांचं लक्ष गेलं ते लक्ष खिळूनच राहिलं पापण्यात झाके ना आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहावी आहे का नाही दामोजीचा झाला पाडेवार प्रामाणिक इच्छा होती तुम्ही प्रमाण द्यावं पण हे सांगू एक हृदयची ते हृदय आहे का नाही हे ईश्वराचं प्राकट्य आहे बरं का ही याची रेंज जाईल हो ही रेंज कनेक्ट करते लक्षात घ्या सुचवणारा तो आहे वेल टायमिंग एकदा टाळ्या वाजवा ना झालंय काय याला म्हणा
ऐका, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, आला ना दामोजी पंतासाठी. असं केलं. आमच्या स्वामी समर्थांचं वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्त्रगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. भोगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई तू जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्याविना तू स्वामी भक्त. आठव किती दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील साथ. जी टॉकीज वर चालू आहे सकाळी 6 ते 9. अभिमानाने अहंकाराने सांगत रेकॉर्ड झालंय आपल्या भगूरच्या बाबाचं. 7व्या वेळेला स्वामी चरित्र कथा रिपीट केली त्या लोकांनी. 7व्या वेळेला. आणि ते मला म्हणत होते तुम्ही ॲग्रीमेंट करा. काला मरायला करा, देवासाठी कशाला ॲग्रीमेंट पाहिजे. आता सारखे फोन करता, म्हणले गुरुचरित्र कधी देता. ऑगस्ट मध्ये गुरुचरित्र पण येतंय, काळजी करू नका. विठ्ठल लक्ष द्या. बिदरच्या बादशाचं लक्ष याच्याकडं गेलं. कोणी असू द्या, तो नास्तिक असू द्या नाही तर आस्तिक असू द्या, याला पाहिलं ना पाहिलं बोलतात सगळं. क्यों रे, कहा से आया है. हे इतकं नाटक म्हणला. मैं तो पंढरपूर से आया हूं, पंढरपूर से आया है. असं म्हणल्यावर डोळ्यात जे अश्रू होते ते खाली निघाले. कुणाच्या? दामोजी पंतांच्या डोळ्यात अश्रूने जागा सोडली. त्यांना खात्रीच पटली, हा तोच आहे. ठीक है, पंढरपूर से आया है तू, नाम क्या है तेरा. मतलब मेरा, हाँ तेरा. पंढरपूर से आया, नाम क्या तेरा. हा इतका नाटकी. हा म्हणला 1 बताऊ या 1000, कारण विष्णू सहस्र नाम याचं काही एक नाही ना. तो म्हणला बता तेरा नाम क्या. याने सुरू केलं ओम केशवाय. मोजा आता. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः. मस्त आहे ना. ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अदोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरे नमः. म्हणलो असतो पण एक वाजल ना. पाठच आहे, नादच नाही करायचा. विठ्ठल अरे इतना क्यों, 11 बजने वाले हैं, जल्दी बता. मग याने सांगितलं मेरा नाम प्यार से लोग मुझे विठ्ठल कहते हैं. विठ्ठला, पंढरपूर से आया है विठ्ठला. क्यों आया है रे विठ्ठला यहाँ. असं खुनून दामोजी पंताकडं खुनून म्हणला मेरे मालिक को छोड़ने आया हो ना सरदार. बिदरचा बादशाहला इला इला इला. मरो जाऊ मी कायला म्हणायचं ते पाठ आहे पण म्हणायचं नाही. कायला तोंड खराब करायचं. लक्ष द्या. हे आपलं फक्त आहे सर्व धर्म समभाव. काही नसतं तिकडं. आपण कट्टर राहा. 33 कोटी आपल्याकडे आणि एवढे कमी पडा त्या काही काहींना. हिरवी चादर दिसली का केलेवर हात खाली. यो मा मरी तुम्हाला. कशासाठी. क्यों, व्हाय, का कमी गेलंय का इकडं. कशासाठी जाता. अरे प्रसाद घेत नाहीत ते लोक. निष्ठावान रहा. क्यों रे विठ्ठला, क्यों आया है. अरे मालिक को छोड़ने आया हो. इतका हसला. या अल्लाह रहम कर. अरे तेरा मालिक इतना गरीब, तू इतना अमीर. विठ्ठल म्हणला सध्या असंच झालंय. शेतकऱ्यांना कळलं. शेतकऱ्यांना मजूर गाडीवर येतो, 1.5 तास मेकअप करतो ते कपडे विपडे. 1 वाजता बिल घेतो. त्याची बायकोन तो
2 लाख आला बसा त्या 4 वाजेपर्यंत खात्या काय माहिती. बरं काय म्हणाय जावं तर जाऊ का घरी, काय बोलावं आता. काही मालक तर मजुराकडून इड्याला आणि तंबाखूला पैसे घेऊन राहिले. बेकार झालं हल्ली बेकार. ऐसा हुआ है, तू नौकर है, पंढरपुर से आया विठ्ठला. हाँ जी. ये तेरा मालिक है. हाँ जी. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताची या घरी कामे ना सांगता करी. क्यों आया है, मालिक को छोड़ने आया हो. त्याचा हिशोब चुकता केला आणि त्याला असं हाताला धरलं. ये मेरा है, जिसको मैंने मेरा माना ना उसका कोई बाल भी बाका नहीं कर सकता सरदार. डोळ्यात देखत त्याला सोडून बाहेर काढलं. ज्याची गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे, तो कोण आहे, तो हा पंढरीचा राणा. राणा माने राजा, पंढरीचा राणा. खोट वाटतं का, पुसा विचारा 6 चौ 18 जणा. पण तुकोबा आता 11 वाजले, खूप वेळ झाला, आम्हाला अजून कळना कोण आहे तो, कोण आहे तो, कोणी नाही तो. विठोबा रखुमाई. टाळी टाळी टाळी, भजन 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 भजन. हात वर हात वर हात वर. अरे वा क्या बात. हात वर हात वर. इकडे एकवर मारा. जय हो. एक 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 ज्याची गरज तापवाडे कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जणा. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी, तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जणा. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान
ज्ञानेश्वर वैकुंठाला जर जायचं असेल, वैकुंठाला जायचं असेल तर तिकीट काढा. तिकीट आहे त्याचं नाम. आणि सुरुवातीला जो विषय पहिला मांडला होता, रिझर्वेशन करा. गळ्यात तुळशीची माळ, गळ्यात तुळशीची माळ, मुखात नाम असेल तर वैकुंठाला जाता येतं. शेवटचं चरण वैकुंठास जावे, वैकुंठास जावे, वैकुंठास जावे, वैकुंठास जावे, वैकुंठास जावे, वैकुंठास Ah